नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे तारणीला तिचे जे सिनियर आहेत त्यांनी म्हणजेच विक्रम कारखानी सरांनी तिला आता BSF म्हणजेच अटारी बॉर्डरला आणलेलं आहे। तेव्हा ते तिला सांगत असतात की स्वातंत्र्याच्या वेळी भारत पाकिस्तान फाळणी झाली। फाळणी ही फक्त दोन देशांची झाली नाही तर तिथल्या लोकांची झाली। अजूनही या ठिकाणी तोच द्वेष, तीच एनर्जी दोन्हीकडच्या सैनिकांमध्ये असते। म्हणजेच अटारी बॉर्डरला म्हणजेच वाघा बॉर्डरला जेव्हा ध्वज फडकवला जातो त्यावेळेस तिकडच्या बाजूने पाकिस्तानचं सैन्य, इकडच्या बाजूने आपलं भारत देशाचं सैन्य असतं आणि ते परेड करत असतात। त्यावेळेस त्यांची असलेली एनर्जी, तिथं असलेले लोक, त्यांची असलेली एनर्जी हे सगळं पाहून तारणीसुद्धा आता तिथे तिच्यामध्ये ती जिद्द निर्माण झालेली आहे आणि तारणीला सुद्धा समजलेलं आहे की काहीही झालं तरीही तिला आता सांगितलेलं आहे की आपल्याला मरायचं नाही आहे, मारायचं आहे। कारण काहीही झालं तरीही ती गोष्ट आपल्यामध्ये ठासून भरली पाहिजे असं तारणीला सांगितलं जातं। आता तारणी इथे जी रेष ओढली गेली होती त्यावेळची त्या ठिकाणी आहे आणि तिला इन्स्ट्रक्शन दिल्या जात आहेत। कारण काही झालं तरी काही दहशतवादी, आतंकवादी आपल्या देशामध्ये घुसलेले आहेत, ते अमृतसर पंजाबमध्ये आहेत, तर त्यांना आता पकडायचं आहे। तारणीच्या हाती क्ल्यूसुद्धा लागलेला आहे। फैजलबादवरून ती लेडीज आलेली आहे हे तारणीच्या लक्षात आलंय। तर इकडे घरी मात्र कौशिकीला आता काळजी वाटायला लागली। गुरुजींनी सांगितलेलं आहे की केदारने ती पूजा करायची, कारण केदारच्या बायकोने ते सगळं व्रत पूर्ण केलं होतं। निशी जेवढ्या जोमाने आलेली होती, अगदी पदर खोचूनच तयारीला लागली होती, मी आता धाकटी सून आहे या घरची, तर मी ती जबाबदारी घेईल खांद्यावरती म्हणत आलेल्या निशीला तोंडावर पाडत गुरुजींनी ती जबाबदारी केदारकडे दिलेली असते आणि केदार मात्र प्रामाणिकपणे ते व्रत करत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर इकडे तारणी ज्या पद्धतीने आता अमृतसरमध्ये फिरत आहे, प्रत्येक गोष्टी ती लक्ष देऊन पाहत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। तर इकडे केदारच्या बाबतीत मात्र केदार विचारात पडलाय, बॉस तू ठीक तर आहेस ना, मान्य मला तू तिकडे गेलीस, पण एक कॉल करायला हवा होता असं केदारला वाटत असतं आणि केदार मात्र काळजी करत असतो। केदार म्हणत असतो की काहीही झालं तरीही बॉसच्या बाबतीत जे काय झालेलं आहे ते मला कळलं पाहिजे, कारण बॉस तिथे कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर नाही आहे ना, ही काळजी केदारला वाटत असते आणि म्हणूनच केदार आता म्हणत असतो की नाही, मला कळलं पाहिजे। त्याच वेळेस आता तिथे फातिमा, त्याचबरोबर टेक्नो सगळेजण तिथं असतात। केदारला विचारू लागतात की काय झालं केडी सर, काही प्रॉब्लेम नाही आहे ना, असं म्हणत ते केदारशी बोलत असतात। तेव्हा मात्र केदार म्हणत असतो की नाही, काही नाही आहे। इकडे तारणी आता त्या तिच्या बॉसबरोबर बोलत असते आणि ती चालत असते, सगळं ऑब्झर्वेशन करत असते, सब्जी मंडीत आलेली असते। तेव्हा ती सांगत असते की मी इकडं आलेली आहे, त्याचं कारण हे आहे की आत्ता मला वाटतं की ह्याच एरियामध्ये ते लोक राहायला येतील आणि जर ते लोक ह्या एरियामध्ये राहायला आले तर गोष्टी आपल्यासाठी सोप्या पद्धतीने होतील, आपल्याला त्यांना शोधणं सोपं जाईल असं तारणी सांगत असते। आता तेव्हा मात्र इकडे तारणी विचार करत असते की हे सगळं काय चाललंय, कारण तारणीला काळजी वाटत असते। तारणीला कळत नसतं की काय करायचं या सगळ्या गोष्टींचं, हा प्रश्न तारणीच्या पुढे असतो। आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता त्या भाजी मंडईमध्ये एक बाई आलेली असते, तिला सिमला मिरची घ्यायची असते आणि ती सिमला मिरची घेण्यासाठी ती आता त्या ठिकाणी पोहोचलेली असते। जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि नेमकं हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं त्याचवेळी तारणीचं तिथं लक्ष असतं आणि तारणी मात्र म्हणत असते की हो बरोबर आहे असं म्हणत तारणीसुद्धा आता तिथं पोहोचलेली असते आणि ती सरांना सांगत असते की काळजी करू नका, माझ्या डोक्यात आहे आणि त्या पद्धतीने तिचं काम चाललेलं असतं। हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता तारिणी तिथे पाहत असते, ऑब्झर्व करत असते, सरांनाही सांगत असते की हो काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत तिने बोलत असते। तर
इकडे तारणी आता हॉटेलला आलेली असते. तिला आठवत असतं, तिनं तिच्या पर्समधलं ते मंगळसूत्र बाहेर काढलेलं असतं आणि तिला आठवतं वटपौर्णिमेच्या दिवशी केदारने ते मंगळसूत्र पुन्हा तिच्या गळ्यात घातलं होतं. तिच्या आईचं ते मंगळसूत्र आहे आणि ते मंगळसूत्र आजीने दिलेलं आहे. हे सगळं तिला आठवत असतं. केदार आणि तारणी यांचं नातं कसं फुलू लागलेलं होतं. जेव्हा केदारला गोळी लागलेली होती तेव्हा तारणी त्याची काळजी घेत होती. इकडं केदारला सुद्धा त्या गोष्टी आठवत असतात. केदारला आठवत असतं की त्याने देवीची साडी तारणीला दिलेली होती. इकडे तारणीने मात्र सकाळी उठून आता पूजा केलेली असते आणि इकडे केदार सुद्धा आता व्रत करत असतो. कौशिकी पाहत असते तारणी जे सकाळी उठून व्रत करत होती, पूजा करत होती, ते सगळं केदारने सुद्धा केलेलं आहे. आता जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र केदारला सुद्धा तेवढीच काळजी वाटत असते की तारणी ठीक असेल ना, तारणी कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नाहीये ना, असं केदारला वाटत असतं. आणि केदार मात्र या सगळ्या गोष्टींच्या मध्ये केदार सुद्धा आता अडकत चाललेला असतो. केदारला सुद्धा त्रास होत असतो, परंतु केदार ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे तिथे हँडल करत असतो. केदारला माहिती आहे की यामधून मार्ग काढत पुढे जायचं आहे. तारणी सुद्धा म्हणत असते की केदार, मला माहिती आहे की तू कोणत्या प्रॉब्लेममधून जातोय, तुझ्या पुढे कोणतं संकट आलंय, या सगळ्या गोष्टींची जाणीव मला आहे, असं तारणी सुद्धा बोलत असते. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता घरी एक वेगळाच गोंधळ झालेला असतो. केदार बाहेर येतो आणि विचारतो, ताई तू बोलवलंस? तेव्हा पद्मिनी म्हणते की मला उत्तर हवंय. तारणी आलेली नाहीये, उद्या उद्यापन आहे आणि ते उद्यापन कोण करणार? चेतना काकू म्हणत असतात की अगं असं काय करते, तारणीनं सगळं साहित्य आणून ठेवलंय, नाही ते मग काय प्रॉब्लेम आहे, वहिनी असं काय करताय, असं म्हणत असते. तेव्हा लगेचच ती म्हणते की बरोबर आहे, कसे तुला तिचीच बाजू घ्यायची आहे आणि तू तिचीच बाजू घेणार आहे, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. पण तारणी आली आहे का? तारणी अजूनपर्यंत आलेली नाहीये. मग तारणी कुठे आहे, तारणीच्या बाबतीत काय झालंय, या सगळ्या गोष्टींचा विचार पडलेला असतो. इकडे तारणीने मात्र तिचा तो जो बोर्ड नेहमी ज्या पद्धतीने तयार करत असते, तो बोर्ड आता तिथे तयार केलेला असतो आणि तारणी मात्र विचार करत असते. तारणी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, काही करून या सगळ्या प्रॉब्लेममधून आपल्याला सुटायचं आहे, पुढं जायचं आहे, असे विचार तारणीच्या डोक्यात सुरू झालेले असतात. इकडे तारणी म्हणते की केदार मला माफ कर, मला माहिती आहे माझ्यामुळे तुला खूप प्रॉब्लेम येणार आहेत, मी या सगळ्या गोष्टींमध्ये तुला त्रास देत आहे, असं म्हणत तारणी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे केदार त्याचबरोबर पद्मिनी सगळेजण असतात. कौशिकी म्हणत असते की केदार मला कळत नाहीये ह्या सगळ्या गोष्टी काय चालल्यात, कुठे आहे तारिणी, ती का आलेली नाहीये, कारण 2 दिवस झालं. केदार शांत असतो, तेवढ्यात युवराज येतो आणि म्हणतो की बरोबर आहे, कशी येणार ती, कारण जबाबदारी झटकली आहे ना, आणि काय कुठे आहे रे तुझी बायको, कुठे आहे, तिचा फोन लागत नाहीये, अशा कोणत्या ठिकाणी गेली आहे. तेव्हा केदार म्हणत असतो की अगं ताई तुला माहिती आहे ना, जर कोणाला गरज असेल तर तारिणी कशी पेटून उठते, म्हणजे ती पुढचा मागचा विचार करत नाही, ती कोणाच्याही मदतीला धावून जाते. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा कौशिकी म्हणत असते की ते बरोबर आहे सगळं केदार, पण ती कुठे आहे नक्की, तुला पण माहित नाहीये का, अशा कोणत्या ठिकाणी गेली. तेवढ्यात युवराज विचार लागतो. तेव्हा कौशिकी म्हणते की बाद झालं. आता इकडे टीम तारणीला शेखरच्या बाबतीत संशय आलेला आहे. शेखर नक्की काय झालंय, शेखरच्या बाबतीत काय प्रॉब्लेम झालाय, असे अनेक प्रश्न सुद्धा त्यांना पडलेले आहेत आणि ते मात्र विचार करत असतात. तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच सुरू आहे की काय झालं असेल, म्हणजे सगळं ठीक असेल ना शेखर सरांच्या बाबतीत, असा विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतो. तर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे निशी सगळेजण तिथं असतात. निशी म्हणते की मी सांगते ना, तारिणी येणारच नाहीये, तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी सांगते ना तुम्हाला. तेव्हा केदारला खूप वाईट वाटत असतं, तारिणीबद्दल अपशब्द बोलले जातात. पण खरं तर प्रेक्षकांनो त्या दिवशी एक कमेंट आलेली होती, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बरोबर आहे, तारिणी ज्या पद्धतीने सोडून गेले तेव्हा काहीतरी जेन्युइन असं रिझन द्यायला हवं होतं. यांनी आपल्याला द्यायचं म्हणून द्यायचं रिझन दिलेलं आहे आणि त्या गोष्टींचा जराही विचार केलेला नाहीये. तर इकडे आता तारणीला पुन्हा कारखाने सरांचा फोन आलेला असतो आणि ते म्हणत असतात की आपल्याला भेटायचं आहे. तारणी म्हणते की येस सर, मी तुला लोकेशन पाठवून देईल, आपल्याला अटारी बॉर्डरला जायचं असं सुद्धा सांगितलं जातं. तेव्हा तारणी म्हणते की चालेल सर, असं म्हणत तारणीने आता तयारी दाखवलेली असते. तेव्हा मात्र आता तारणीची जी तयारी आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेता तारणी ज्या पद्धतीने काम करत आहे त्यावरून एकच गोष्ट लक्षात येत असते, ती म्हणजे काहीही झालं तरीही तारणी आत्ता
तिथे भेटायला जाणार असते. तर इकडे खांडेकरांच्या घरी आता पूजा आहे आणि पूजेसाठी सगळे जमलेले असतात. तारिणीची वाट बघत असतात, कारण आता उद्यापनाची वेळ आलेली असते आणि तारिणी अजूनपर्यंत आलेली नाही. त्यामुळं आता पद्मिनी त्याचबरोबर घरातले सगळेजण चिडलेले असतात, कारण गुरुजींनी असं सांगितलेलं होतं की काहीही झालं तरीही आपल्याला ही पूजा, हे उद्यापन व्यवस्थितच पूर्ण करायचं आहे. पण आता तारिणी अचानक गायब झालेली असते. तेव्हा निशी तिथे येते आणि म्हणते, थोरली सून नाही म्हणून काय झालं? खांडेकरांची ही 2 नंबरची सून आहे आणि ती सगळं व्यवस्थित करेल असं निशी तिथे सांगते. इकडे तारिणी मात्र आता BSFला म्हणजेच अटारी बॉर्डरला आलेली असते. तेव्हा मात्र तारिणी तिथं पोहोचल्यानंतर तिला विक्रम कारखाने सांगत असतात की हे बघ, आता तू इथं आलेली आहेस, या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का बघ, जेव्हा इथे आपण येतो तेव्हा एकच गोष्ट आपल्याला दिसते, ती म्हणजे आपली एक लाईन पडली गेली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस. पण ही गोष्ट लक्षात घे, त्यावेळेस मात्र इथे 2 देशांची फाळणी झाली नाहीये, तर तिथल्या लोकांची फाळणी झाली. म्हणजे बरोबर आहे की पाकिस्तानची लोक भारताच्या बाबतीत किती क्रूरतेने वागतात, त्यांच्या मनात भारतीयांबद्दल जो द्वेष असतो त्याबद्दल. आणि दुसरी म्हणजे भारतीय जे आहेत त्यांच्याही मनात तिकडच्या लोकांबद्दल द्वेष आहे. म्हणजे एकमेकांचे कट्टर दुश्मन असल्यासारखं ते वागत आहेत, हे इथे क्लिअर होत आहे असं ते सांगत असतात. आणि ते म्हणतात की आता मला यातून तुला एकच सांगायचं आहे की तू पेटून उठलं पाहिजे, पण मरायचं नाही आहे तर मारण्यासाठी, असं तिला सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र तारिणी म्हणत असते की येस सर. आता तारिणी निघालेली असते. इकडे कौशिकीला मात्र काळजी वाटायला लागली की तारिणी कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नाही आहे ना, तारिणीवर कोणतं संकट तर आलं नाही आहे ना, तारिणी ठीक असेल ना, असं ती केदारला म्हणते. तेव्हा मात्र तारिणीला आता प्रश्न पडलेला आहे की करायचं काय, कारण काहीही असलं तरीही इकडे कौशिकीला प्रश्न पडलाय की तारिणी कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नाही आहे ना, तारिणी ठीक असेल ना, असे अनेक प्रश्न आता तिच्या पुढे पडलेले आहेत. आणि इकडे तारिणी मात्र आता सज्ज झालेली आहे, कारण कौशिकीला अशी काळजी वाटायला लागली की तारिणी कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नाही आहे ना, हा एकच तिच्या मनामध्ये आता भीती वाटू लागलेली आहे. आणि त्याच वेळी तारिणी आता तिथे असलेल्या शत्रूंना कसा जबाब देणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.